पिंजरा पिंजरा रे गोर काका, मोठ्या साहेबांना ही बातमी कळलेलीच नाहीये. ही काय भानगड आहे? पोरगी तर जिवंत आहे, मग हा डाव कोणासाठी? शालिनी काकू, काय झालं? स्वतः धावत का आलास? अहो, मोठी गडबड झालीये. काय झालं? आनंदी तर ठीक आहे ना? नाही, आनंदीला काही नाही झालंय. अरे मग काय झालं? तू असं घाबरलास का? अहो साहेब, आपल्या शालिनी काकूंना विषबाधा झालीये. काय झालं? त्यांचा चेहरा असा कशा पाहिजे दिसतोय? आनंदी नागनाथ, कसं काय झालंय सगळं? नाही म्हणजे विषबाधा वगैरे कशी झाली? नागनाथ शेलार आता कशी वाचणार आहे ते? तिनं तिच्या खोलीत पाळलेला नाग चावलाय तिला, कडाडून चावलाय. अरे तुम्ही अशा का उभ्या तिथे? आणि तुम्ही आलात कधी? हे आत्ताच येतोय, पण हे सगळं काय चाललंय? शालिनीला काहीतरी विषबाधा झाली आहे पण. शालिनीला? हो, मलाही काही नीटचं कळलं नाही. पंढरीने काहीतरी अर्धवटच सांगितलं. मी कुठे आली मध्येच? काय म्हणालीस? नाही, मी म्हटलं हे काय काय कळत नाहीये. हो बरं चल, तू चल. आज तू असलीस तर सगळ्यांना थोडासा धीर येईल. हा डॉक्टर, हा हॅलो, हा 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 डॉक्टर, काय झालंय? काय झालं? काय शालिनीला? काही नाही. अरे फूड पॉइझनिंग आहे. नाही रे दादा, नाही. शालिनी हातून विष दिला गेला, विष. नागनाथ, थोबाड बंद ठेव तू. मी तर म्हणतो कायमच तोड बंद करा माझं. मम्मा, जर नागनाथ काकाने सगळ्यांना खरं सांगितलं तर काय करायचं? नाही माहिती. एक गोष्ट नक्की, हे प्रकरण जरा वेगळंच वळण घेत आहे. वेगळं वळण म्हणजे? मला प्रश्न विचारू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू सावध राहा, कळलं ना? तुम्ही चला. मला तुम्हाला समजा सांगते. काय झालं? कळालं तर हवं ना. आत गेल्याशिवाय कळेल का? ही दोघं मला आतही जाऊ देत नाहीयेत. मग मला काही कळतच नाही. तू सांग बरं हिला. नाही, यांचं बरोबर आहे. तुम्ही आज जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. तुम्ही खोलीत जा, आम्ही तुम्हाला कळवू. बाबा, मी सांगते, तुम्ही चला. बाबा आता कळलं तर. नाही, काही मी झालेलं नाहीये. नागनाथ, हे बघ, जे काही घडलंय ना ते खरं खरं सांग. कारण डॉक्टर आल्यावर आपल्याला त्यांना खरं सांगायला लागेल, तर ते उपचार करणार ना नीट. काहीच लपून ठेवत नाही. मी सांगतो ना, मीच मारलंय माझ्या शालिनीला. मला एवढंच सांग, याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे? नाही, कारण कसं आहे रे, तुझं डोकं नाहीये या सगळ्या. तुला डोकंच नाहीये ना एवढं. शेलारांच्या प्रॉपर्टीवर बसलेली नागिन डसली आहे तिला. बघितलं कसा सायकलचा आवाज? मी नाही सोडणार तुला. अक्का मी नाही सोडणार. माझ्या शालिनीला मारला हिने मला विष टाकायला सांगितलं. अक्काचं ऐकणं. काळजी करू नको, शालिनी दवाखान्यात घेऊन जा. तुला जायचं तिकडे जायचं, पण मी तुला नाही सोडणार. अक्का तुझं ऐकणं. हे बघ, काहीतरी बडबडेल त्याचा ताबा नाही, स्वतःवर जा. अरे आता काय नजरेने वीज पाडणार आहेस का? ते शालिनीला मारून टाकलंय, मला वीज टाकायला सांगितलं होतं तू. अरे तू नागिन असतील ना, तर मी सुद्धा नागनाथ आहे, नागनाथ. तूच गर्भालाही टाकता येतो. तू सोडणार नाही अक्का तुला. पिंजरा